तिथं फिल्डर उपस्थित आहेत. हॅलो चेक. एक धाव, एक धाव स्कोर बोर्ड हॅलो वरती चेक. सागर आहेत. हॅलो हॅलो. देवेंद्रकडनं पारितोषिक आहे. प्रत्येकी षटकाराला 500 रुपये आणि प्रत्येकी चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान हा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बासमनचा. डीप मध्ये फिल्डर बघा बघा किती वेगानं मात्र या 2 धावा धावून घेतल्या आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण आपल्याला 3 पाहायला मिळते. वेळ कमी खर्च करा प्लीज. दरम्यान समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड शॉट, चौकार. संघाची धावसंख्या दरम्यान 4 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7. हरकत नाही मेघनाथ मस्के, पुढल्या वर्षी आपण प्रयत्न करू. तुम्ही आता फोकस करा गुणसंख्या लेखक म्हणून. जिम्मेदारी जबाबदारी घ्या. गती कमी केली आहे. आता नाईक सरांचा इशारा आमच्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8. ओव्हर द विकेट. फुल करण्याचा प्रयत्न. हवे ते चेंडू जवळपास फिल्डर उपस्थित नाहीच. चेंडू शोधून फेक करतील. एकच धावीत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 9 धावा स्कोर बोर्ड वरती. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. त्या अनुषंगाने स्पीडअप करा आपण मॅचला. एकूण आपल्याला 10 षटकं टाकायची आहेत. फुलर लेनचा होता ऑनट्रायचा फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. वेगाने आले फिल्डर. फिल्डिंग देखील चांगली झाली. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण आपल्याला पाहायला मिळते 11. षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 11. या दरम्यान 7चा चेंडू मात्र चांगला. एकत्र कोणी येऊ नका. एकत्र तुम्हाला यायचं नाहीये. गोलंदाज फक्त असतील त्यांनी गोलंदाजी मागवत या. बाकी कोणीही एकत्र येऊ नका प्लीज. या गोष्टीची नोंद घ्यावी. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. ऑनड्रायचा फटका डीप मध्ये तिथं फिल्डर उपस्थित आहेत. विशाल मस्केकडनं चूक झाली. खेळाडू कक्षामधून आरडाओरडा सुरू आहे. मात्र त्याचा काही उपयोग होणार नाहीये. धाव घेतली जात नाहीये. 2च धावा या. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. 13. योगेश आहेत गोलंदाज. स्टार्किंग एंडला बासमन सज्जत खेळण्यासाठी. फुल टॉस फटका मात्र चांगला आहे. जवळपास फिल्डर तिथं उपस्थित नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग आता मात्र सुरू आहे. चौकार. हा देखील सामना तसाच आहे डॉक्टर गवली सर. इथे देखील जिंकणं जरुरी आहे. पहिला सामना मात्र या दरम्यान
2 धावा मात्र या दरम्यान आणि धाव नसणार. अंपायरचा इशारा. चेंडू बॅटला लागला असणार करणार या इथनं 2च धावा. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 21 धावा. आताच्या 2 धावा आपण ऍड करू. गती कमी केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न या दरम्यान फेक कुठे गेली आहे. फेक कुठे झाली आहे. 2च धावा इथनं असतील. 21 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक या दरम्यान दुसरं मार्गस्थ असताना व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22. ओव्हर द विकेट. या दरम्यान 7चा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. डॉट चेंडू. योगेश. षटक संपल्याच्या नंतर कोणी एकत्र येऊ नका या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. तुम्हाला कंटिन्यू खेळायचंय. धावसंख्या 22 वर. दरम्यान या 2 धावा आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 24 धावसंख्या. हे म्हणजे 12ची सरासरी डॉक्टर गवली सर आहे. अजून बॅट्समन करून तर करतील काय. अजून धावायचे किती आहेत. 12च्या सरासरीनं 24 धावा स्कोर बोर्ड वरती. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. विशाल आहेत गोलंदाज. विशाल मस्के बागपूरला जाऊन या दरम्यान भास्कर मस्केने केली आहे चूक. तोपर्यंत 2 धावा इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण 26. डबल धावा धावलेत किती वेळा आम्हाला मेघनाथ माहिती देतील. 7 वेळा 2 धावा आतापर्यंत धावलेत नक्कीच दोन्ही खेळाडू. संघाची धावसंख्या 26 वर आहे. ओव्हर द विकेट ना फटका जबरदस्त आहे. रेग्युलरच्या खेळाडूला लाजवेल असा फटका आपल्याला पाहायला भेटला. रेग्युलरचा खेळाडू विशाल मस्के समोर आहे आणि त्याच्यावरती आक्रमण षटकार. अजून एक चांगला फटका समोरच्या दिशेनं. पीएम तिथे उपस्थित आहेत आणि पीएम असल्या कारणानं चूक तर मात्र होणार नाहीये. फलंदाज बाद. एकूण पहिल्या विकेटसाठी भागीदारी झाली 33. जरा जोरदार टाळ्या होत्या. 40+ मध्ये एवढी मोठी भागीदारी सकाळपासून कोणाची झाली नव्हती आणि 40+च्या त्या दोन्ही खेळाडूंनी प्रथमच वेगवान पार्टनरशिप 33 धावांची. 15 चेंडू मध्ये 33 धावा बनवल्या गेल्या. जबरदस्त क्रिकेट. ओव्हर द विकेट. गती कमी केली आहे. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये.
डॉट चेंडू. संघाची धावसंख्या 33, षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना विशाल मस्के स्वतः टीमचे कॅप्टन. VD11 आणि VD एंटरप्राइजेस दोन टीम मध्ये आजच्या दिवसातील शेवटची मॅच. ओव्हर द विकेटनं हा चेंडू फुलर लेनचा आपल्याला पाहायला भेटला, मात्र दोन्ही खेळाडू विकास एनला आहेच. एकाला परतावा लागेल फलंदाज बाद. तर नेक्स्ट लवकर जायचं आपण. संघाची धावसंख्या 33 आहे. फुलर लेनचा हा चेंडू आणि फिल्डिंग थोडीशी खराब झाली, मात्र कव्हरसाठी तिथे खेळाडू उपस्थित आहेत. भास्कर आहे तिथे उपस्थित. एकच धाव येथनं देखील मेल आणि अशा प्रकारे एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34. एकत्र यायचं नाहीये प्लीज, एकत्र यायचं नाहीये. गोलंदाजानेच फक्त गोलंदाजी करण्यासाठी यायचं आहे, बाकी कुठल्याही खेळाडूने एकत्र येऊ नका प्लीज. 3 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे एकूण आपल्याला पाहायला मिळते 34 वर. धावसंख्या अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. आपण जाऊया डॉक्टर गवळी सरांना ऐकूया या 2 षटकांसाठी. धन्यवाद राहुल. तर 34 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणता येईल. फक्त आणि फक्त एकच फलंदाज बाद झालेला आहे. खेळपट्टीवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. सलामीची जोडी तंबूत परतलेली आहे. अक्षय आणि रोशन चौथं षटक. हा चेंडू मात्र अतिशय वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या दिशेमध्ये भरकटतोय. वाईट बॉलचा इशारा. यावेळेला मात्र आपण पाहतो की थ्रम्बल होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 37. प्रभाकर याने 8 चेंडूमध्ये 17 धावा पटकावल्या. त्यानंतर संजय याने 7 चेंडूमध्ये 12 धावा. म्हणजे काय फलंदाजी केली होती. वेगवान पार्टनरशिप बघायला मिळाली, खास करून 40+ च्या माध्यमातून. यावर फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होते का सीमाच्या बाहेर येतो बघायचंय. खरं तर प्रयत्न करायला हवा होता राहुल, मला असं वाटतंय. लॉंग ऑफ सीमाच्या बाहेर जाणारा षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 43. उमेश थोडासा महागडा पडतोय. राईट आर्म. यावेळेला अतिशय वेगात टाकलेला चेंडू निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या थांबलेली आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच 60+ कडे पाहत असणार आहे. उमेश राईट आर्म. याला आता मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, मात्र कुठल्याही क्षेत्रात त्याने पोहोचू शकलेला नाही. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली होती. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 44. VD11 विरुद्ध VD एंटरप्राइजेस. 2 संघामधील आज पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर VD11 संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. 44 धावा. उमेश याला मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते
ती विधी 11 संघाची 46 46 धावा झाले. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उमेश राईट आर्म. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अतिशय वेगात टाकला होता चेंडू आणि षटक पूर्ण होतंय. चौथं षटक. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 46. एक चांगली धावसंख्या आहे कारण 11.50 च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये 12 किंवा 14 धावा जर जमवल्या तर 60 प्लस एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आणि सामन्याला सुरुवात करायची कारण अजून यानंतर दुसरी इनिंग खास करून क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे यांना त्यानंतर फलंदाजी करायची आहे. लक्षात घ्यायचं आहे कारण या मैदानावर कुठल्या प्रकारे फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे आणि बॅड लाईटचा अपीलही स्वीकारला जाणार नाही आहे. विशाल येतोय दुसरं षटक घेऊन. वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन. हा चेंडू मात्र पूलचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तीन धावा पूर्ण होत आहेत. राहुल, खरं तर अशा प्रकारचा झेल तुम्हाला घ्यायचा असेल तर चांगल्या प्रकारे जज करणं गरजेचं आहे. सुरुवातीला सुहास त्या ठिकाणी होता डीप स्क्वेअर लेगला. सुरुवातीला थांबला बराच वेळ. त्यानंतर पुढे येऊन झेल शरीरापासून दूर असा झेल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये यश आलेलं नाहीये. 3 धावा मिळतात. 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 48. विशाल जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. हा चेंडू पुन्हा एकदा पुलचा फटका. चेंडू हवेत आहे. पुन्हा चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाही आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याचबरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत. 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज पोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. याला पुन्हा एकदा या वेळेला मात्र सुहास शेवटच्या क्षणी मात्र सुहास याने झेल घेतलेला आहे. 52 धावा झाल्या आहेत आणि अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 52 धावा झालेल्या आहेत. यावर तर बॅटला स्पर्श करून चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. छप्पन्न धावा झाले आहेत. 56. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. याला थोडासा शॉर्ट चेंडू ठेवला होता. धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज धावबाद.
उद्या बरोबर प्रियांशी 11 आणि विधी 11 या दोन संघाने बरोबर 8:45 यायचं आहे. 9 वाजता पहिला चेंडू पडेल, लक्षात घ्यायचं आहे. प्रियांशी 11 आणि विधी 11. उद्या जो पहिला सामना होईल तो प्रियांशी 11 आणि विधी 11 दोन्ही संघ कर्णधाराने 9:15 वाजता टॉस होईल. 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. 9 वाजता पहिला चेंडू पडेल, लक्षात घ्यायचं आहे. आणि शंकरमाळी प्रतिष्ठान आणि युवांशी 11 या दोघांमधला सामना महत्वपूर्ण. जो संघ विजय होईल तो सेमी मध्ये प्रवेश करेल. आणि हा निर्धाव चेंडू 56 धावा 57 धावांचं लक्ष. उद्या पहिला सामना असेल प्रियांशी 11 विरुद्ध विधी 11. दुसरा सामना शंकरमाळी प्रतिष्ठान युवांशी 11. तिसरा सामना विधी एंटरप्राइजेस विरुद्ध भव्य 11. आणि चौथा आणि जो शेवटचा लीग मॅच असणार आहे जय मसोबा एंटरप्राइजेस विरुद्ध JK स्पोर्ट्स. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला PM दोघे जण असताना दोघांनी मात्र चेंडूला वाट करून दिली होती. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे कारण 57 धावांचं लक्ष आहे. यस यतीनजी म्हात्रे आमचे स्पॉन्सर आहेत. आपण कृपया मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. यतीनजी म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. तर चला थँक्यू सो मच गवळी सर. सामना सुरू करा, लगेच सराव बंद करा. 2 सलामीवीर बासमन पाठवायचे प्लीज. विशाल मस्के विकेट गेल्याच्या नंतर कोणी एकत्र देखील यायचं नाही, या गोष्टीची नोंद घ्यावी. मॅच स्टार्ट करायची प्लीज. तो पहिला चेंडू या दरम्यान डॉट आलाय.
राऊंड विकेटने यावेळेचा फटका हवेत खेळ तिथे फिल्डर उपस्थित आहे जज करतायत रोशन असं जजमान चांगला आणि फलंदाज बाद नेक्स्ट चला लवकर कुठला जाऊन कट करण्याचा प्रयत्न चुनवाने बाटचा अजिबात संपर्क नाहीये डॉट या दरम्यानचा अजून एक आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो लागोपाठचे चौथा चेंडू देखील या दरम्यान डॉट आलाय राऊंड विकेटने यावेळेचा हा फटका चांगला आहे तिथं फिल्डर देखील जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय 100% आपल्याला कमेंटमेंट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये आणि अक्षय पाटील ना सुंदर फिल्डिंग केली आहे आपल्या टीम साठी 5 धावा वाजवल्यात जबरदस्त अफेक्ट एकच जाऊ धावा पालकावरती पुललेंचा चेंडू दरम्यान बॉटमांचा सुंदर वापर आणि रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद तर पहिल्या षटकाचा खेळ संपला संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2-2 नवीन बॅट्समन योगेश आलेत मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी टार्गेट या मॅच मध्ये 57चं टार्गेट आहे चला स्पीडअप करा प्लीज ओव्हर द विकेट या दरम्यान फटका खेळले धावेत मिस्तामिंग झेलची संधी आहे आणि फलंदाज देखील इथनं बाद नवीन बॅट्समन विशाल मस्के मैदानाच्या मध्ये दाखल झालेत वेळ कमी का प्लीज विजयासाठी 57 बनवायचे ओव्हर द विकेटने दिशा देण्याचा प्रयत्न टॉप एज मिस टायमिंग आणि झेल देखील झाली आहे मिस
डॉक्टर पवार. डॉक्टर सरांनी हा झेल सोडलाय. पवार सरांनी हरकत नाहीये. संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 3 धावा स्कोर बोर्डवरती. विजयासाठी 57चं टार्गेट या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये बदलाव. विशाल मस्के स्ट्रायकिंग यायला फलंदाज सज्ज खेळण्यासाठी. बागपूरला जाऊन कट करत असताना फटका दरम्यान चांगला आहे. पवारच्या आता मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. डॉक्टर पवार तिथे उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग करत असताना एक धावीतनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाईल. 4. षटक दुसरं साहिलचं. स्ट्रायकिंग एंडला योगेश. ओव्हर द विकेटनं बॅट्सीकडा चेंडू मात्र मागे निघून जाईल भरपूर वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 पुढे जाते. धावसंख्या 8. षटक दुसरं मार्ग असते. 57चं टार्गेट आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्काला नाहीये. चांगली गोलंदाजी. कमबॅक करत असताना साहिल. अंतिम सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साईडला फक्त दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे आणि धावा देखील इथनं चांगला मिळतो. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिला सामना प्रियांशी 11 विरुद्ध विधी 11 या दोन टीम मध्ये होईल. मध्ये ती दुसरी मॅच आहे शंकर माळी प्रतिष्ठान आणि इवांशी 11 ती मात्र तिसरी होणार आहे. दुसरी मॅच विधी एंटरप्राइजेस विरुद्ध भव्य 11 अशी होईल. त्याच्यानंतर तिसरी मॅच शंकर माळी प्रतिष्ठान विरुद्ध इवांशी 11 अशी होईल आणि चौथी मॅच जमसभा एंटरप्राइजेस विरुद्ध JK स्पोर्ट्स. मेघनाथ मस्के पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये उद्या ठीक दुपारी 12:30 वाजता. वेळ कमी का प्लीज. दोन ओव्हरचा खेळ संपल्या. संघाची धावसंख्या 12. स्कोर कार्ड वरती गोलंदाज रोशन. गोलंदाज 18 चेंडू 45 धावेची गरज आहे मॅच मध्ये. विशाल मस्के स्ट्रायकिंग एंडला सज्ज खेळण्यासाठी. बॅट्समन ओव्हर द विकेट ना फुल टॉस आहे. फटका देखील दमदार फ्लॅट येत असताना विशाल चं टार्गेट. ही मॅच आपल्याला देखील चांगली पाहायला मिळेल. 17 चेंडू 39 धावेची गरज आहे अजून या मॅच मध्ये. विशाल मस्के स्ट्रायकिंग एंडला टीमच्या कॅप्टन सज्ज आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. आता फिल्डिंग या दरम्यान चांगली झाली आहे. एक धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या
एक न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19. सव्वा चेंडू आणि 38 धावेची गरज. आमच्या ऑफिशियल गुणसंख्यलेखक मेघनाथ मस्के आम्हाला माहिती देत असताना ओव्हर द विकेट दिशा देण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. एक धाव लेग बायच्या माध्यमातून मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20. ओव्हर द विकेट फुल टॉस आहे. बॉटमांचा सुंदर वापर. जवळपास तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला तोपर्यंत इथनं 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22. विजयासाठी अजूनही भरपूर मोठा संघर्ष करायचा या मॅच मध्ये. विद एंटरप्राइजेसला विद 11 विरुद्ध विद एंटरप्राइजेस 2 टीम मध्ये हा संघर्ष. समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये खेळलेत. तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग आपल्याला खराब पाहायला मिळते. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हरेशने या दरम्यान चेंडूला फुटबॉल तो समजला असावा. मग फुटबॉल नाही हरेश हा. 13 चेंडू विजयासाठी अजूनही 31 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेचा हा फटका जबरदस्त आहे. विशाल मस्केच्या बॅट मधून आला हा दमदार फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वरती झाली आहे 32. 12 चेंडू विजयासाठी 25 धावेची गरज आहे. 12 मध्ये 25 बनवायचे. विधी दोन्ही टीमचं नाव तर तेच आहे. एंटरप्राइजेस येणार की 11 येणार यासाठी हा संघर्ष. 12 चेंडू विजयासाठी 25 धावेची गरज आहे मॅच मध्ये. ओव्हर द विकेट न दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. मात्र लाईन चुकीच्या आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा नाईक सरांचा आलाय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33. 12 चेंडू आता मात्र 24 धावेची गरज आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट रिव्हर्सच्या माध्यमातून फक्त दिशा दिली आहे. मात्र फिल्डिंग डॉक्टर पवार तिथे उपस्थित आहेत. जबरदस्त या दरम्यान आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34. 11 चेंडू विजयासाठी 23 धावेची गरज आहे. 11-23 इक्वेशन. ओव्हर द विकेट बागफुटला जाऊन स्मारकाटचा जबरदस्त हा फटका. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल मस्केच्या बॅट मधून अजून एक क्लासिकला चौकार. अडतीस इक्वेशन पुन्हा एकदा वेगळा आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. विजयासाठी 19 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 10-19 इक्वेशन
मॅच अजूनही बॅलन्स. 23 धावांचं योगदान विशाल मस्केने दिले, जे टीमचे कॅप्टन आहेत. भासीकडा मोठी विकेट या मॅचची. विशाल मस्केला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. कमबॅक करत असताना पुन्हा एकदा या मॅच मध्ये गोलंदाज साहिलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. जास्त एकत्र येऊ नका प्लीज, टीम मीटिंग नको, आपण फिल्डिंग लावून घ्या. संघाची धावसंख्या 38. या दरम्यानचा हा फटका. संघाने चांगली फिल्डिंग बघा हरेश, आता मात्र चांगली फिल्डिंग करत असताना एकच धावीतनं मिळते. इक्वेशन पुन्हा एकदा आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावीची गरज. योगेशवरती देखील आता मात्र मोठी जिम्मेदारी, आणि निकेश गेला नवीन बासमन मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच, शेवटची मॅच आजच्या दिवसातील इव्हिनिंगचा हा सेशन, आणि धावा बनवणं एवढं सोपं देखील नसेल, मात्र प्रयत्न सुरू आहेत. ओव्हर द विकेट. 9वा पिच बॉल समोरच्या दिशेनं खेळलेत. फिल्डिंग तिथे चांगली झाली, चेंडू चोचून फेक केली पर्यंत या 2 धावा मात्र इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या 41 वर 7 चेंडू, आणि आता मात्र विजयासाठी 16 धावेची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 7-16चं इक्वेशन. ओव्हर द विकेट. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट, क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेशच्या बॅट मधून हा संघर्षमय चौकार.
1,000 रुपयाचा पारितोषिक या PM साठी आणि PM सुरू देखील आहे. अभी नाही तो कभी नाही. PM साठी हा फटका विजयाचा आणि PM ने मात्र हा सामना जिंकून दिलाय आणि AM मध्ये आता संघ पुन्हा एकदा दाखल होणार या मैदानाच्या आतमध्ये. मॅच फिनिश केली PM ने, जबरदस्त हा फटका. चेंडू देखील मेंदीच्या पानावर गेलाय.